महायुतीचं जागा वाटप ठरलं असलं आणि भाजपचा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सुद्धा महायुतीमधील मोठे नेते उमेदवारीसाठी अद्यापही वेटिंगवरती आहेत। कारण तिकडे कोकणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नावाची गेल्या 2 महिन्यांपासून केवळ चर्चा आहे, पण उमेदवारी काही केल्या घोषित होत नाहीये। तर दुसरीकडे हेमंत गोडसे रेसमध्ये असतानाच अचानक अजितदादांच्या राष्ट्रवादीतील बडे नेते छगन भुजबळांचं नाव चर्चेत आलंय, पण अद्याप त्यांचीही उमेदवारी घोषित झालेली नाहीये। तर तिकडे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अजूनही वेटिंगवर आहे। महायुतीमध्ये ही स्थिती संभाजीनगरमध्ये आहे, कारण आपल्या राजकीय कारकिर्दीतील कित्येक वर्ष शिवसेनेत घालवलेल्या संदीपान भुमरेंचं नाव संभाजीनगरमधनं पुढे आलं खरं, पण उमेदवारी मात्र अद्यापही नाही आहे। कारण संभाजीनगरमधनं अजून काही उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आलेली आहेत। आणि याच विषयी बोलूयात, अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, या सगळ्या घडामोडी बघता आता प्रश्न पडतोय की महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय, मोठ्या नेत्यांचे असे वांदे नेमके का होत आहेत? अजय गुरु, जसं तू म्हटलास की अनेक नावं जी आहेत ती समोर आली, पण त्याच्यावर काही शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही। आता ह्यात जर कोकणातून थेट ठाण्यापर्यंत हा संपूर्ण प्रवास आणला आणि त्यात मध्ये संभाजीनगर ठेवलं, तर कोकणात मागच्या अनेक दिवसांपासून ही जागा नेमकी कोणाच्या वाटेला जाणार त्याच्यापासून चर्चा सुरू होती। तर ते शेवटी नारायण राणे भाजपकडे ही जागा जाणार याच्यावर शिक्कामोर्तब झाला, पण अद्यापही एवढे वरिष्ठ नेते असून सुद्धा नारायण राणे यांचं नाव जे ते अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या यादीत आलेलं पाहायला मिळालेलं नाही। भाजपच्या वाटेला जरी ही सीट आली, नारायण राणेंचं नाव कधी येणार ह्याच्यावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आहे। पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर कोकणातून खाली आलो आणि थेट मुख्यमंत्री जिथून आमदार आहेत, म्हणजे शिंदेची शिवसेना जिथून किल्ला लढवत आहे ते म्हणजे ठाणे। त्या ठाण्यातून अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची ह्याच्याही चर्चेचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही। तसंच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र चिरंजीव जे श्रीकांत शिंदे आहेत, यांचंही नाव अद्यापही पहिल्या यादीत शिंदेच्या शिवसेनेत आलेलं नाही। एकीकडे भावना गवळी आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खेटा मारताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे त्यांचे खासदार हेमंत गोडसे नाशिकच्या जागेसाठी खेटा मारताना पाहायला मिळत आहेत। त्याच वेळी राष्ट्रवादीतून एक नाव समोर येतं आणि छगन भुजबळ म्हणतात की माझं नाव दिल्लीतून कन्फर्म झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला। महायुतीत नाराजी झालेली पाहायला मिळाली, पण ज्यावेळी छगन भुजबळ म्हणाले की माझं नाव दिल्लीतून कन्फर्म झालंय आणि नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी मलाच मिळणार असं म्हटलंय, पण अद्यापही राष्ट्रवादी अजितदादा गटाकडूनही छगन भुजबळ यांच्या नावावर जे ते शिक्कामोर्तब झालेलं नाही। एकीकडे ही जुनी एवढी वरिष्ठ नेते मंडळी मागच्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करतात, पण आता महायुतीत याच नेते मंडळींना पक्षाने वेटिंगवर ठेवले का, हा महत्वाचा प्रश्न सध्या महायुतीत निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते। नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, भावना गवळी असतील आणि पुढे जाऊन जर पाहिलं तर थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या नावावरही अद्याप बरोबर अजय, त्यामुळे या 2 मतदारसंघांबद्दल प्रामुख्याने आपल्याला बोलावं लागेल। एक म्हणजे कोकण, राणेंचं कोकण, आणि दुसरीकडे आहे कल्याण। त्यामुळे जिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र हे या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत, तिकडचं नाव उमेदवाराचं जाहीर होत नाही। दुसरीकडे कोकणातनं नारायण राणे ज्यांच्याकडे मंत्रिपद होतं ते नारायण राणे, त्यांच्याबद्दलची सुद्धा घोषणा होत नाही। म्हणजे नेमकं चाललंय का, या 2 जागांवरती नेमकं कुठे अडलंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर कल्याणच्या जागेसाठी भाजपकडूनही दावा टाकल्याची माहिती जी आहे ती काही सूत्रांनी मागे दिली होती, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांनी तो गड राखलेला आहे। पण याच्या पुढे जर जाऊन पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेत अनेक खासदार जे आहेत ते नाराज आहेत। आता त्यांच्या सोबत 13 खासदार आहेत। 2019ला त्यांनी 18 खासदार जिंकून आले होते, पण त्यातले 13 विद्यमान खासदार शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि त्याच्यातल्या 5 खासदारांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा जी ती मागच्या अनेक दिवसांपासून होती। आता जर जर पार्श्वभूमी पाहिली तर पहिल्याच यादीत जर श्रीकांत शिंदे यांचं नाव जर आलं असतं तर कदाचित हा नाराजीचा सूर जो आहे तो अजून वाढलेला पाहायला मिळाला असता, कारण की हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जागेसाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन केलेलं आपण पाहिलेलं आहे। तर दुसरीकडे भावना गवळी यांचा पट्टा कट होणार यंदाच्या लोकसभेत अशा चर्चा सुरू होत्या, आणि त्याच्यानंतर भावना गवळी यांनीही सुद्धा जाऊन जी आहे ती मुख्यमंत्र्यांची भेट अनेक वेळा घेतली होती, आणि त्याच्यानंतरच जर पाहिलं तर या 2 उमेदवारांचा त्याच्यानंतर अनेक खासदारांचा पट्टा कट करण्याची बातमी जी आहे ती समोर येत होती, माहिती मिळत होती, आणि त्या संपूर्ण प्रवाहात
जर श्रीकांत शिंदे यांचं नाव पहिल्या यादीत आलं असतं तर या सगळ्या खासदारांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या असत्या आणि कुठंतरी ह्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला पडलेला आपल्याला पाहायला मिळाला असता की कुठंतरी त्या त्या गोष्टीचा विचार करूनच श्रीकांत शिंदे यांचं नाव जे आहे ते पहिल्या यादीत आलेलं नाही. तरी आता पहिल्या यादीत नाव नाही आलं तर दुसऱ्या यादीत त्यांचं नाव येणार का हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. असं त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यांवरती आता विचार करावा लागेल. धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.